श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री ज्येष्ठा गौरीये नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. ज्येष्ठा गौरीची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. एकदा काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पळू लागल्या, घंटा वाजू लागल्या. ब्राह्मणाच्या मुलांनी हे सर्व पाहिलं. मुलं घरी आली. आपल्या आईला म्हणाली, आई आई आपल्या घरी गौर आण. तेव्हा आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा केली पाहिजे. घावन घातल्याचा तिला नैवेद्य दाखवला पाहिजे. आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान त्यांना आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे मी गौर पण आणीन. मुलं तिथून उठली, आपल्या वडिलांकडे गेली. बाबा बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा, म्हणजे आपल्या घरी आई गौर आणील, असं ती वडिलांना म्हणाली. मुलांचं असं बोलणं ऐकून वडील दुःखी झाले. सोन्यासारखी मुलं आहेत, त्यांचा हट्ट आपण पुरू शकत नाही. परंतु गरिबीपुढे उपायही नाही. काही मागायला जावं तर मिळतही नाही. त्यापेक्षा मरण बरं असं म्हणून तो उठला. त्यानं देवाचा धावा केला. एका तळ्याच्या काठी गेला. जीव द्यावा असा त्यानं निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला असता संध्याकाळ झाली. जवळच त्याला एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली आणि कोण म्हणून विचारलं. तेव्हा ब्राह्मणाने हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. त्याला 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली की पाहुण्याबाई कोण आहेत. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली. आंबीला करता कण्या पाहू लागली. तो आपलं मडकं कण्यांनी भरलेलं आहे असं तिला दिसलं. तिला मोठं आश्चर्य वाटलं. तिनं ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली. त्यालाही मोठा आनंद झाला. मग पुष्कळ पेच केली. सगळ्यांनी पोटभर खाल्लं. सगळीजणं आनंदानं झोपली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली आणि म्हणाली, मुला, मला न्हायला घाल. घावन घातलं देवाला कर, नाही म्हणू नको आणि कुठलंही रडगाणं गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला. घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं अगं ऐकलंस का? त्या आजीबाईला न्हाऊ घाल असं त्यानं सांगितलं आणि तो उठून भिक्षा मागायला गेला. त्या दिवशी त्याला पुष्कळ भिक्षा मिळाली. गूळ मिळाला. त्यानं मग सगळं सामान घरी आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळं देखील पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली आणि उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, आजी, खिरीसाठी दूध कुठून आणू? तेव्हा म्हातारी म्हणाली, काहीच काळजी करू नको. आत्ता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे तितकी खुटं पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावरती गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार, म्हणजे त्या पळत येतील. तुझा गोठा गाई म्हशींनी भरून जाईल. त्यांचं दूध काढ. ब्राह्मणानं तसंच केलं. गाई म्हशींना संध्याकाळी गोरज मुहूर्तावरती हाक मारली. गाईसह वासरंसुद्धा धावत आली. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला आणि मग ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळी मग म्हातारी म्हणाली, मुला, मला आता पोच कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला सगळं काही प्राप्त झालं. आता मी तुम्हाला कशाला पोच करू? तुम्ही गेलात तर माझं हे सर्व वैभव नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, तू काळजी करू नको, घाबरू नको. माझ्या आशीर्वादानं तुला कधीच काहीच कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. मला आजच पोच कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काहीतरी उपाय सांग. तेव्हा ज्येष्ठा गौर म्हणाली, तुला येताना वाळू देईल. ती साऱ्या घरामध्ये टाक. हंड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलं म्हणजे तुला कधीच काहीच कमी पडणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी म्हणजे तळ्याच्या काठी जावं. 2 खडे घरी आणावेत. ऊन पाण्याने धुवावेत. ज्येष्ठा गौर आणि कनिष्ठा गौर असं म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावन गोड आणि तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. तिला जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून तिची बोळवण करावी. म्हणजे तुला अक्षय न संपणारं सुख मिळेल. संतती संपत्ती प्राप्त होईल. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. श्री ज्येष्ठा गौरी देवे नमः.